सन्माननीय वहिनी साहेब आणि पक्षप्रमुख महासाहेबांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं दर्शन घेत आहेत। मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आणि त्यानिमित्तानं आपण बघतोय मुंबईतल्या दादर इथे शिवाजी पार्कच्या जवळ मीनाताईंचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे हे उपस्थित आहेत। दरवर्षी मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी इथे संपूर्ण ठाकरे कुटुंब हे एकत्र येत असतं। तसंच मोठ्या संख्येनं शिवसैनिक हे देखील तिथे उपस्थित असतात। अधिक माहिती घेऊयात, विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, काय अधिक माहिती? प्रज्ञा, साहेब मीनाताई ठाकरे यांची आज जयंती आहे आणि ममता दिन जो आहे तो आजच्या दिवशी जो आहे तो कार्यक्रम केला जातो। शिवाजी पार्क या ठिकाणी मीनाताई ठाकरे यांचा पुतळा आहे। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे दोघेही जे आहेत या अभिवादन करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। दिवसभर कार्यक्रम जे आहेत ते राज्यभर अशा पद्धतीनं आजच्या दिवशी ममता दिन म्हणून घेतले जातात। आजच्या दिवशी आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेच्या अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच उद्धव ठाकरे यांच्याकडनं मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण बघतोय मुंबईतल्या दादर इथली आणि त्या निमित्ताने दरवर्षी मला अभिवादन करायला आम्ही इथे येत असतो। तसंच आज अभिवादन केलेलं आहे। आज 6 जानेवारी आहे आणि नंतर 23 जानेवारी हा माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस। यावर्षी 23 जानेवारीला शिवसेनेचं शिबिर हे नाशिकला होणार आहे आणि त्याच संध्याकाळी 23 जानेवारीला अनंत कानेरे मैदान गोल्फ क्लब इथे शिवसेनेची जाहीर सभासुद्धा आम्ही घेणार आहोत। एक आनंदाची गोष्ट अशी आहे की 22 जानेवारीला इतके वर्ष ज्याच्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि जवळपास 25-30 वर्षांनंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला। त्या राम मंदिराचं लोकार्पण होतोय आणि म्हणून आम्ही 22 जानेवारीला नाशिकमध्येच आणखी एक मंदिर आहे ज्या मंदिराच्या प्रवेशासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता। राम हा माझा सुद्धा आहे, आमचा सुद्धा आहे हे सांगण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं। त्या काळाराम मंदिरामध्ये आम्ही जाऊन तिथेही रामाचं दर्शन घेऊ। साधारणतः 6:30च्या सुमारास संध्याकाळी 22 जानेवारीला आम्ही काळाराम मंदिरात जाऊ आणि नंतर एक 7:30च्या सुमारास आपल्याला सर्वांना कल्पना आहे की प्रभू रामचंद्र हे पंचवटीला सुद्धा काही काळ वास्तव्यास होते। त्यांच्या त्या वास्तव्याने पुनीत झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही त्याच दिवशी संध्याकाळी 7:30ला गोदातीरी एक मोठी महाआरती सुद्धा घेणार आहोत। आपल्याला या निमित्ताने मी हे सांगतोय कारण 22 जानेवारीला कोण कोण जाणार, कोणाला आमंत्रण येणार, कोण जाणार कोण येणार याच्यात मला अजिबात हे नाही, कारण हा अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे। माझी एकच विनंती मी काही दिवसापूर्वी पण केली होती की राम मंदिराचं लोकार्पण हा कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा, त्याला राजकीय रंग येऊ नये। आणि नंतर ज्या वेळेला मला आणि आम्हाला सर्वांना वाटेल तेव्हा अयोध्येला सुद्धा आम्ही जाऊ, पण आत्ता मान पान याचा कोणी एक विचार न करता एक आनंदाचा क्षण आहे तो सगळ्यांनी साजरा करायला पाहिजे। मी आता बोललो त्याच्यामध्ये सगळे खुलासे आले। 23 तारखेला नाशिक